नमस्कार. नमस्कार मीराताई. आज आपला 7वा अध्याय, अखेरचे 3 श्लोक आपण पाहणार आहोत आणि अध्याय संपणार आहे. आणि नेहमीच्या भगवंताच्या पद्धतीप्रमाणे पुढल्या अध्यायाचा विषयसुद्धा या अखेरच्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगणार आहे. विषय आपला असा चालला होता. 27व्या श्लोकामधला विषय जो आहे तो माऊली दिलेली जी काही कल्पना आहे ती सांगते, म्हणजे आपल्याला चटकन त्याचा अर्थ कळेल. माऊली असं म्हणाले होता की आपला देह, त्याला समानार्थी शब्द तनू, स्त्रीलिंगी शब्द म्हणून माऊली तनू शब्द वापरला. देह आणि अहंकार, म्हणजे नरदेहातला हा माणूस की त्याला अहंकार आलाच, त्यामुळे देह आणि अहंकार हे म्हणे दाम्पत्य होतं. आणि या देह आणि अहंकाराला मुलगी झाली, तिचं नाव इच्छा, कामना. आणि मग त्या स्वाभाविकच देहाला अहंकार, त्याला होणाऱ्या कामना, त्या सगळ्या कामना पूर्ण करण्यासाठी होणारी त्याची सगळी धावपळ, नाही पूर्ण झाल्या तर होणारा त्रास, हे सगळं माहिती आहे. तर ही जी इच्छा नावाची मुलगी झाली या देह आणि अहंकाराला, या इच्छेचा विवाह झाला द्वेषाशी. म्हणजे इच्छा पूर्ण, कामना पूर्ण झाली तर ठीक असते, नाही झाली तर माझी झाली नाही, मग याची का झाली, म्हणून द्वेष निर्माण होतो. त्या माऊलीने ना छान रूपकारी आपल्याला या सगळ्या गोष्टी पटवून दिल्या होत्या. याचा विचार आपण 27व्या श्लोकात केला होता की एक देह नरदेह आला की खरं तर या नरदेहाने परमात्म्याची प्राप्ती व्हावी, या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटावं, मी म्हणजे माझी खरी ओळख काय आहे ते समजून घ्यावं, यासाठी दिलेलं आहे. त्याऐवजी माणूस भलतंच काहीतरी करतो, अहंकाराशी नातं लागतं. त्या देह आणि अहंकारामुळे अशा इच्छा होत राहतात, त्या पूर्ण करण्यासाठी तडफड चाललेली असते, त्याच्यातून द्वेष निर्माण होतो आणि मग द्वंद्व मोह निर्माण होतो. द्वंद्व का म्हटलं तर चांगलं वाईट, सुख दुःख, जय पराजय हे सगळं त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. आवड नावड, एखादी गोष्ट एखाद्याला आवडते म्हणजे खरं तर सगळ्यांनाच आवडायला हवी, पण तसं नाही घडत. एखाद्या गोष्टीमध्ये आनंद ज्याला मिळतो तो आनंद खरा सगळ्यांना मिळायला हवा, पण सगळ्यांना नाही मिळत, त्याच गोष्टीचं दुःख होतं दुसऱ्याला. हे जे द्वंद्व आहे, या द्वंद्वाचा विचार आपण मागच्या 27व्या श्लोकात केला होता. आणि मग त्याला जोडून भगवंतांनी असं म्हटलं की हे असा जो माणूस आहे या द्वंद्वात सापडणारा, म्हणजे देह अहंकारापासून या द्वंद्व मोहात सापडण्याची सर्वसाधारण सामान्य माणसाचं हे जीवन असं असतं. आणि मग हा माणूस अशा जन्ममृत्यूच्या चक्रात सापडतो. पण जो निष्काम भावानं कर्म करतो त्याचं पाप नष्ट होतं आणि मग त्याचा हा सगळा राग, द्वेष, इच्छा वगैरे मोह सगळा नाहीसा होतो, असा तो दृढ निश्चयी असा होतो. त्याचा विचार आजच्या 28व्या श्लोकामध्ये भगवंतांनी केला आहे. जे चुकीचं आहे ते 27व्या श्लोकात सांगितलं. सामान्यपणे सर्वसाधारण सगळी मंडळी नाही म्हटलं तरी यामध्ये अडकतात, पण चांगलं काय आहे ते भगवंतांनी सांगायला पाहिजे. 28व्या श्लोकामध्ये भगवंत आता नेमकं आपलं नरदेह म्हणून काय करायला हवं या संबंधी सांगणार आहे. आणि स्वाभाविकच 29 आणि 30व्यामध्ये याचा समारोप करून पुढल्या अध्यायाचा आपल्याला प्रस्तावना देणार आहेत. येषां तंत्रगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः, असा 28वा श्लोक आहे. ते असं म्हणतात पुण्यकर्मणां, शब्द वापरला आहे पुण्यकर्मणां म्हणजे पुण्यकर्म करणारा. याचा अर्थच असा आहे की जो निष्काम भावनेनं चांगली उत्तम कर्म करतो आहे, असं आचरण करणारा, चांगली सत्कर्म करणारा आणि त्याची भावना निष्काम आहे, त्याचंच हे पुण्यकर्मणां म्हटलं आहे. तर असा जो आहे म्हणजे आधीच्या श्लोकात सांगितलेला वेगळा, पण असं जो चांगलं करणार आहे, निष्काम कर्म करणार आहे, सत्कर्म करणार आहे, येषां जनानां, किंवा ज्या माणसांचं पापम अंतगतम म्हणजे पाप नष्ट होऊन गेलेलं आहे, पुण्यकर्म करतो आहे, पाप नष्ट झालेलं आहे, ते द्वंद्व मोह विनिर्मुक्त. ते काय होतं, या रागद्वेष हे जे काही द्वंद्व आहे त्या द्वंद्वातून निर्माण होणारे जे काही आहे त्याच्यातून तो मुक्त झालेला असतो. म्हणजे ते द्वंद्व राहत नाही. त्याला सुख येऊ दे, दुःख येऊ दे, यश येऊ दे, अपयश येऊ दे, आनंद होऊ, काहीही असलं तरी तो स्वीकारायला तयार असतो. असा तो द्वंद्वातून विमुक्त झालेला असतो. आणि कसा असतो, दृढव्रता, हा अत्यंत दृढ निश्चयी असतो, पक्का निश्चयाचा असतो. आणि असा माम भजनते, भगवंत म्हणतो मला बसतो. काय काय गोष्टी सांगितल्या 28व्या श्लोकामध्ये. एक तर पुण्यकर्मणा म्हणजे निष्काम भावनेनं सगळी कर्म करणारा असतो, त्याचं पाप सगळं नाहीसं होऊन गेलेलं असतं.
तिसरी गोष्ट, त्याच्याजवळ असा आता द्वंद्व राहिलेलं नसतं. राग नाही, प्रेम नाही, द्वेष नाही, असूया नाही, काही नाही. असं सगळं द्वंद्व संपून गेलं असतो. तो मुक्त झालेला असतो. दृढनिश्चयी असतो. जे काय करायचं आहे त्याचा त्याचा निर्णय झालेला असतो. आणि असा दृढनिश्चयी भगवंत म्हणतो मला भजतो. असा हा आदर्श म्हणावं तर भक्त आहे. या आदर्शाचं वर्णन या 28व्या श्लोकामध्ये भगवंतांनी केलं की मला भजणारा या सगळ्या गुणविशेषांचा असतो. काय सांगतायत भगवंत? तर एक तर त्याच्यासाठी पहिली गोष्ट आहे की तो सगळा मोह संपला पाहिजे, मुक्त व्हायला पाहिजे. म्हणजे सगळ्याचा मोह संपला पाहिजे. पुण्यकर्म करणारे जे आहेत साधक, भगवंताला जे भजणारे आहेत, ते काय करतात तर आपल्या पुण्याच्या बळावर सगळं पापाचा नाश करतात. पाप येशाम जनानाम पापम अंतगतम. अशा माणसांचं म्हणजे कर्म चांगलं करणाऱ्या माणसांचं पाप नाहीसं होऊन जातं. त्यांचं पुण्य बळावर असतं. चांगलं कर्म करत असल्यामुळे त्यांचं पाप नाहीसं होतं. आणि मोह पण संपलेला असतो. कारण पाप का होतं? मोहामुळे पाप होतं. यांचा मोहच नाही आहे म्हणजे पाप होण्याचा प्रश्नच नाही. ते मोह नसतं, पापकर्म नसतात. पुण्यकर्मामुळे ही सगळी पापकर्म संपलेली असतात. आणि दुसरं म्हणजे पक्का निश्चय मनाशी असतो. ठरवलेलं जे आहे ते चांगलंच होणार. सुनीता बाळे, जरा तुमचा ऑडिओ चालू होतोय, प्लीज बंद करा. तर त्यांनी जे ठरवलेलं असतं त्या ठरवल्याला चांगला निश्चय तरी केलेला असतो. म्हणजे मग काय होतं, निश्चय चांगला असला, ठरवलेलं असतं की त्याला चांगलं वळण येतंच. पण त्याच्यासाठी आपली स्वतःची अशी पक्की निष्ठा पाहिजे, पक्की इच्छा पाहिजे की मला हे करायचंच आहे, असं ठरवल्याशिवाय होणार नाही. म्हणजे ज्याची भोगाकडेच इच्छा आहे, अमुकच करायला हवा आहे, अमुकच एक वस्तू मला हवीच आहे, हे माझ्या घरात नाही येते, मला हवंच आहे, अशी ज्याची इच्छा आहे त्या स्वाभाविकच त्याला संयम करता येत नाही. ज्याला भोग आहे त्याला संयम नाही. पण ज्याला जराही आसक्ती नाही आहे, काही मिळवायचं नाही आहे, त्याला स्वाभाविकच त्याची वृत्ती त्यागाकडे जाते. त्यामुळे संयम पाहिजे आणि त्याग पाहिजे आणि भोग आणि आसक्ती नको. म्हणजे मग या श्लोकामध्ये वर्णन केल्यासारखं पाप नाहीसं होईल, पुण्यकर्म येतील, निश्चयी वृत्ती होईल आणि भगवंत म्हणतो ते मला भजतील, हे आपल्या लक्षात येईल. दुसरं असं आहे की कुकर्म किंवा पाप ज्याला म्हणतो आहे त्या द्वेष कुकर्माचा म्हणजे वाईट गोष्टीचा, पापाचा द्वेष केला पाहिजे. जसं आसक्ती नको, मोह नको. आपल्याला चांगलं वाईट कळतं, पुण्य काय पाप काय हे सुद्धा खरं म्हणजे कळतं. कळत असून सुद्धा कधीतरी आपण चुकीचं वागतो. म्हणून सांगितलं आहे की कुकर्माचा, वाईट गोष्टीचा द्वेष केला पाहिजे. म्हणजे मग पाप आपल्याकडून घडणारच नाही. चांगली गोष्ट करावी, सत्कर्माची आसक्ती ठेवावी. हळूहळू काय होईल, हळूहळू आपलं हे पुण्यकर्म वाढणं आणि पापकर्म संपणं हळू होईल. त्या गोंदवलेकर महाराजांकडे भगिनी गेल्या आणि म्हणाल्या महाराजांना, महाराज माझं 33 कोटी नामजप झाला. तुम्ही म्हणालात ना काय 13 कोटी, तर 13 कोटी जप झाला. महाराज म्हणाले वा छान. आणि मग हिशोब सांगितला, इतकी वर्ष रोज इतक्या माळा आणि 13 कोटी जप झाला. पुढे त्या बाई म्हणाल्या तुम्ही असं म्हणालात ना की 13 कोटी जप झाला की राम दर्शन देतो, मला अजून रामाने दर्शन नाही दिलं. महाराज हसले. महाराज म्हणाले 13 कोटी जप केला म्हणजे बँकेत अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले हे तुमच्या चांगले लक्षात आहे. पण सारखे तुम्ही काढत होतात, त्या विड्रॉ स्लिप नाही तुम्ही पाहतात. म्हणजे पुण्यकर्म केलं की पाप नाहीसं होतं, ते तिकडे पुण्यकर्म केल्याचंच कौतो असं नाही चालणार. आपोआपच त्याचं पापकर्म नाहीसं होतं. 13 कोटी जप केला आणि जीवाला आलेल्या सगळ्या गोष्टी. आता त्या महाराजांचा संवाद छान आहे. बाईंना प्रश्न विचारतात 13 कोटी जप करायला किती 10 वर्ष लागली का, मग 10 वर्षामध्ये काय काय घडलं. मग प्रपंचातल्या चांगल्या वाईट गोष्टी बाईंनी सांगितल्या. मग त्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींमध्ये जे काही लागलं ना खालची पडायला, त्याचा विचार नको का करायला. तेव्हा नाम घेणारा किंवा अशी उपासना करणारा असा जो पुण्यकर्म करणारा साधक आहे, त्या साधकाचं हे पुण्यकर्म पाप नाहीसे करतं. जुनी नाही पण पुन्हा नाही करायची. हो, पुन्हा पापकर्म करायची नाही. त्यामुळे ते म्हणलं भगवंत सांगतायत की पुण्यकर्म करतात त्यांच्या पापाचा नाश होतो. त्यांच्या वाटेत येणारे जे अडथळे असतात हे अडथळे ते सहजपणानं पार करू शकतात. कुठं काही ते
अडकत नाहीत. आता असं होतं कधी कधी त्याचे अडथळे येतात, त्या अडथळ्यांमुळे कासावीस व्हायला होतं, काही अडचणी अशा येतात, काही दुःख अशी येतात, त्यामुळे असं होणार. पण ही जी मंडळी आहेत ती घाबरून जात नाहीत, त्यांचा दृढ निश्चय असतो, भगवंतावर श्रद्धा असते, चांगले उपासक असतात, तर त्या अडथळ्यांवर पण ते मात करतात असं सांगितलं. म्हणजे मनामध्ये ना असा विकल्प येत नाही, आता काय करू, आता काय होईल, हे जमेल का, असं झालं तर, असे प्रश्न त्यांच्या मनात येत नाहीत, संशय येत नाहीत. त्यांनी ज्या पद्धतीनं भगवंतांनी दाखवला आहे त्या रस्त्याने, त्या मार्गाने ते जातात आणि त्यांचा ती वाटचाल जी आहे ती अशी निश्चयाने करतात, त्यामुळे ती ध्येयापर्यंत पोचते. त्यासाठी फक्त या श्लोकात म्हटलं आहे तसं दृढ निश्चय हवा, दृढ निष्ठा हवी. तुकाराम महाराज म्हणजे निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. ही संत मंडळी ना छोट्या थोड्या शब्दांमध्ये आपल्याला व्यवस्थित सांगतात. म्हणतात निष्ठावंत भाव, आपली भगवंतावर निष्ठा हवी. असं झालं की काय होईल, ते म्हणजे भक्ताचा स्वधर्मच आहे. म्हणजे भक्ताचा पहिला गुण काय, भगवंतावरची निष्ठा. बाकी तो काय करतो, किती करतो ते नंतर, आधी त्याची निष्ठा असायला हवी भगवंतावर. व्यावहारिक जगात सुद्धा ना आपल्याला विश्वास ठेवावा लागतो, त्याशिवाय आपलं चालत नाही. विश्वासाने सगळी कामं होतात. आपण डॉक्टरवर विश्वास टाकतो आणि औषध घेतो, त्या औषधामध्ये काय आहे हे आपल्याला माहिती नसतं, पण आपण ज्या विश्वास टाकलेला असतो त्यांनी आपल्याला सांगितलेलं असतं आणि ते औषध आपण घेतो, आपल्याला बरं वाटतं. या विश्वासावर सगळं जग चालतं आहे. शेजाऱ्यांवर, आपल्या रोज घरी येणाऱ्या कामवालीवर आपल्याला विश्वास टाकावा लागतो. त्या विश्वासानेच आपण आपल्या घराची किल्ली त्यांच्या ताब्यात दिलेली असते. आपण विश्वासाशिवाय आपल्याला व्यवहार करता येते. आता असा विश्वास टाकायला संशय घेत राहिलं तर कसं चालेल. मग तिथे आपण म्हणतो नाही, काही संशय घेण्याचं कारण नाही, माझा पूर्ण विश्वास आहे असं आपण म्हणतो. आणि निष्ठावान माणसाचं जीवन हे असं क्षणाक्षणाला स्वाभाविकच असा विश्वास टाकला तर लोक एकमेकांना मदत करतात, एकमेकांवर हे करतात, यांनी याच्यावर विश्वास टाकायचा, मग त्याचा आपल्यावर होतो, असं घडतं. त्या विश्वासाला तडा जाईल असं वर्तन तो करत नाही. पण अशा माणसांचं जीवन जे असतं, म्हणजे व्यवहारात सुद्धा अशा निष्ठावान माणसाचं जीवन जे असतं ना, ते त्यामुळे सुरळीत चालतं विश्वास टाकला तर, दोन्ही बाजूनी. तसं आता पारमार्थिक जीवनाचा विचार केला तर तसंच आहे. पारमार्थिक जीवनात सुद्धा अशा दृढ निश्चय, दृढ विश्वास असला तर माणसाचं जीवन शुद्ध होतं, पवित्र होतं, पापमुक्त होतं. भगवंताच्या भेटीविषयी जी काही त्या भक्ताला तळमळ लागलेली असतात, तो 27 झालेला असतो ना, त्याच्याबरोबर त्याचा सगळा संदेह, संशय सगळं संपून गेलेलं असतं. पूर्ण त्याची दृढ निष्ठा त्या भगवंतावर असते. रत्नागिरीमध्ये स्वरूपानंदांचा एक अनुग्रहित होता, राहत होता रत्नागिरीला. त्याचं घड्याळ दुरुस्तीचं दुकान होतं, पण परमभक्त होता पावसच्या स्वरूपानंदा स्वामींचा. आणि घड्याळच्या दुकानामध्ये आपलं घड्याळ दुरुस्तीचं काम करायचा, एकीकडे सतत नाम घ्यायचा. अगदी त्याला आपलं काम बरं, आपलं नाम बरं असा तो होता. जरा जरी वेळ मिळाला दोन कामांमध्ये तरी लगेच तो मनामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचा. पण एक दिवस त्याच्या मनामध्ये विकल्प आला. विकल्प काय आला की हल्ली घड्याळ दुरुस्तीची कामं माझ्याकडून वेळच्या वेळी होत नाही आहेत. कुणी आज आपल्याला घड्याळ दिली तर मला ना नाम घ्यायलाच आवडतं ना, मग मी जपच करत बसतो आणि मग दुसऱ्या दिवशी तो माणूस येऊन उभा राहतो आणि आपलं घड्याळ दुरुस्त झालेलं नसतं. तर मनात विकल्प आला की ह्या नामामुळे असेल, पण माझी कामं वेळच्या वेळी होत नाही आहेत की काय, असं नुसतं आलं. मग एक दिवस तो आपल्या मित्राला ही गोष्ट म्हणाला. तो मित्र पण चांगला साधक, स्वरूपानंदांचा अनुग्रहित. त्यामुळे त्यांनी म्हटलं की अरे असं असं होत आहे रे, मी खरं म्हणजे काही नाही, मी सगळी कामं नामाच्या ह्याच्यात करत असतो, पण हल्ली माझ्या लक्षात आलं की वेळच्या वेळी माझी कामं होत नाही, दिलेली कामं मी दिलेल्या तारखेला पूर्ण करू शकत नाही आहोत. तेव्हा तो म्हणाला की आपण स्वामीजींनाच विचारूया ना. आणि मग दोघंजणं पावसला गेले आणि मनात आलेला हा विकल्प त्यांनी स्वामीजींना सांगितला की स्वामीजी, माझं सगळं छान चाललेलं आहे, घड्याळ लोक येत आहेत, दुरुस्तीला देत आहेत, प्रामाणिकपणाने मी काम करतो आहे, ते देतो आहे, सगळं छान आहे. सगळ्या माझ्या मिळणाऱ्या छोट्या अगदी कमीत कमी वेळ असू दे, त्या प्रत्येक वेळेचा उपयोग मी नामासाठी करतो आहे. पण मनात विकल्प आला आहे की असं होत आहे, त्या नामाची गोडी लागली आहे तर माझं घड्याळ वेळच्या वेळी दुरुस्त केली जात नाही आहे की काय. तर स्वामींनी सगळं ऐकून घेतलं
स्वामींचं ना बोलणं अतिशय गोड होतं. अगदी मृदू आणि गोड बोलायचे स्वामीजी, की दुसऱ्या माणसाला ना त्याचे शब्द असे इतके फुलांसारखे वाटायचे. तर स्वामीजी त्याला म्हणाले की अरे देव घेईल सगळी काळजी. हां, आणि पुढे म्हणाले की त्याला दुरुस्तीचं काम जमत नाही आहे असं का वाटतंय तुला? तर काय म्हणजे स्वामीजीला नेमकं म्हणायचं होतं, ह्याच्या मनातला विकल्प काय की माझ्याकडून काम होत, तर तो का भगवंतच तुझ्याकडून काम करून घेतो आहे ना, तर त्या भगवंताचीच हे काम आहे, तो घेईल करून. त्या मनातला विकल्प बाजूला कर की बरोबर सगळ्या गोष्टी वेळेत होतील. पण अगदी गोड मृदू बोलल्याने भगवंताला जमणार नाही असं का वाटतंय तुला? तो वेळेत काम करू शकत नाही आहे का? आता तो वेळेत काम करू शकत नाही आहे का? कामं करतोय हा ना, पण हा म्हणजे तोच आहे. हे किती सोप्या शब्दामध्ये स्वामीजी त्याला सांगितलं. आणि मग एकदम त्याच्या लक्षात आलं. आणि ती जी थोडासा जो काही छोटासा सूक्ष्म बारीकसा विकल्प मनात येत होता ना, त्या विकल्पाने गडबड होत होती. तो विकल्प नाहीसा झाला आणि निश्चयाने तो कामाला लागला. सगळं काही भगवंत करतो हा दृढ निश्चय त्या भक्ताचा साधकाचा असला ना की काम होतं. बुद्धाचा दृढ निश्चय होता. किती दृढ निश्चय होता की तो बोधिवृक्षाखाली बसला आणि त्यांनी काय ठरवलं की एकतर ज्ञानप्राप्ती नाही तर देह संपेल. आदल्यामधलं काही होणार नाही. 2 वर्ष साधना करीन, 5 वर्ष साधना करीन, नाही. एकतर ज्ञानप्राप्ती होईल नाहीतर हा देह संपेल. असा निश्चय ध्रुवासारखा असला पाहिजे. दृढ निश्चय म्हणजे हे होणार म्हणजे होणारच. अशी जागा भगवंतांनी मला द्यावी की मला तिथून कोणीही हलवू शकणार नाही. हा दृढ निश्चय होता ध्रुवाचा. तुकारामांचा दृढ निश्चय होता की त्यांनी आपल्याकडून भगवंताचं नाम व्हायला होतं. त्यांनी शेंडीला दोरी बांधली आणि टांगून ठेवली ती. आणि 36 तास अन्न नाही, पाणी नाही आणि नामजप केला. जरा जरी झोपेचं डुलकी आली तर हिसका बसायचा बाणेला आणि परत नाम सुरू व्हायचं. 36 तास तुकारामांनी म्हणजे आपल्या मनाचा जो निश्चय आहे तो पूर्ण झालाच पाहिजे. काही आड येत नाही. फक्त भगवंत म्हणजे भगवंत. शेवटी हा जो दृढव्रती आहे ना त्याचंच काम सिद्धीला जातं. कार्यसिद्धी होते त्याच्याकडून. आपलं सामान्यांचं काय असतं, खरं म्हणजे बोलायलाच नको, आपल्याला माहिती असतं की दृढव्रत वगैरे आपल्याला काही झेपत नाही. आपण काय विचार करणार, सगळी संसारातली कामं झाली की फावल्या वेळात काय जमेल ते. आम्ही फावल्या वेळात जे जमतं ते अगदी नीट करतो. म्हणजे आम्हाला भगवंत हवा आहे पण मिळाला तर हवा आहे. आधी आमच्या सगळे प्रापंचिक गोष्टी झाल्या की वेळ मिळाला तर मग भगवंत चालेल असं नाही. इथे जो दृढव्रती आहे या दृढव्रतीच्या सगळ्या अडचणींवर तो मात करतो. तो कुठल्या सुखदुःखाच्या प्रवाहामध्ये वगैरे अडकत असते. पुण्यवान असा तो आहे. आणि विचार केला तर आपल्याला कळतं संतांच्या जीवनात काही दुःख नव्हती का. दरवेळेस आपण हा विचार करतो की खरोखरच रामकृष्ण काय, किंवा मोठी मोठी अगदी म्हणजे कॅन्सरसारखा दुखणं व्हावं गुरुजींना काय, किंवा अगदी आत्ता पावसच्या स्वरूपानंद स्वामींचा पण विचार केला. 30 वर्ष स्वरूपानंदांना सतत वेदना होत्या हो, पण ही मंडळी मनाने प्रसन्न होती. गुरुदेव रानड्यांचं उदाहरण आहे की नाहीच काहीच खाल्लं जायचं, नुसतं दृष्टीने इतकं त्यांची पचनशक्ती ही झालेली होती. पण असं सगळं शरीराला काय झालं असेल ते मन प्रसन्न होतं. अशा साधकाचा विचार आपण करतो आहे. आता गीतेचा अभ्यास करणाऱ्या तुम्ही आम्ही थोडं ठरवायला हवं की आपण पण दृढव्रती होऊया, काहीतरी निश्चय ठरवूया, काहीतरी करूया. आजवर झालं ते झालं, आत्तापर्यंत नव्हतं आपल्याला कळलं, पण भगवंत सांगतोय ना की काय करा, तर तुम्ही दृढ निश्चयी व्हा, पुण्यकाम करा, सत्कर्म करा, आसक्ती ठेवू नका, पाप नाहीशी होतील आणि मग या सगळ्या चक्रातून तुम्ही सुटाल. म्हणजे इथून पुढे तरी निदान आपण कुठल्या गोष्टीत गुंतायचं ते ठरवायला हरकत नाही. आपण गुंतो भलत्याच गोष्टीमध्ये, प्रपंचातल्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण गुंततो आहे. पण जर का भगवंताच्या साठी किंवा अशा चांगल्या कुठल्या तरी निष्काम कामामध्ये आपण स्वतःला गुंतून घेतलं, निश्चय पाहिजे, श्रद्धा पाहिजे, अगदी पक्का निश्चय पाहिजे, दुसरा नाही, असा दृढ निश्चय असायला हवा. भगवंत आपल्याला सांगतात जे असे साधक आहेत ना, जे दृढव्रती साधक आहेत ना, त्यांची पापं नष्ट होत आहेत. आता कशामुळे? पुण्यकर्मामुळे. उत्तर तर आहेच. कशामुळे होतात? पुण्यकर्मामुळे. म्हणजे दृढ निश्चयी साधक चांगलं काम करतो आहे. आता खरं पाप म्हणजे काय, किंवा
पापाचा विचार केला तर निरनिराळ्या प्रकारची पापं असतील, पण आपण नुसतं आपल्यापुरता विचार करूया की पाप म्हणजे दुःख. चांगलं काय वाईट काय हे ठरवण्यापेक्षा आपल्याला जी दुःख होणारी गोष्ट आहे ती चुकीची आहे, ते पाप आहे. आणि आपल्याला जो आनंदाची गोष्ट आहे, सुखाची गोष्ट आहे, ते म्हणजे पुण्य आहे. कारण पुण्याच्या कर्माचं फळ सुख आनंद मिळतं आपल्याला. याचाच अर्थ आपण असं समजून घ्यायला हरकत नाही की ज्या ज्या वेळेला आपल्याला दुःख होतं त्या वेळेला आपल्या हातून काहीतरी पाप घडलेलं असतं. म्हणजे अगदी ठेच जरी लागली ना तरी आपलं काहीतरी चुकलं आहे, आपण काहीतरी चुकीचं वागलो आहे असं आपल्या मनात यायला हवं. कुठलीही गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही, म्हणजे आपल्याला जशी हवी ती तशी घडली नाही, तर आपल्याला वाईट वाटतं. ते जे वाईट वाटणं याचा अर्थ आपल्यातनं चूक झाली, आपल्यातनं पाप झाला आहे. असा जर आपण विचार केला तर मग आपल्या सुखाच्या आनंदाच्या गोष्टी ज्या आहेत, आपण प्रसन्न झालो अशा ज्या गोष्टी आहेत, ते आपलं पुण्यकर्म. जे कर्म केल्याने मला आनंद मिळतो, जे कर्म केल्याने मला बरं वाटतं, ते कर्म करायचं. मनामध्ये आवडी निवडी इच्छा द्वेष आपण 27व्या श्लोकात सगळं पाहिलं होतं. तर त्याच्यातून आपल्याला असं जेव्हा सारखं आवड निवड असं तर दुःख भोगावं लागतं. मला हेच लागतं, मला हेच आवडतं, जे जसं आहे तसं आवडलं पाहिजे, तसं आपल्याला आनंदाने स्वीकारता आलं पाहिजे. तर मग निराशा पण होत नाही, दुःख आपल्याला भोगावं लागतच नाही आणि मग पापाचा संबंधच नाही. म्हणजे पाप आणि पुण्याचा आपण अर्थ आपल्या सुखदुःखाशी लावूया, म्हणजे आपल्याला कळेल की चुकीचं केलं की पाप म्हणजे दुःख, चांगलं केलं की पुण्य म्हणजे आनंद. आता आपल्या लक्षात येईल. आता आवडीनिवडीमुळे आपल्याला पावली चुका होतात. हे आवडतं ते नावडतं असं जे म्हणतो ना, म्हणजे त्यामुळे नको ती गोष्ट नको त्या वेळेला किंवा नको त्या ठिकाणी आपलं काही बोललं जातं, केलं जातं आणि मग त्याच्यामुळे आपण दुःखी होतो. आवडीनिवडीमुळे मला हे आवडत नाही. कधी कधी असं वाटतं की एखादा माणूस आपल्याला काहीतरी देतो आणि आपल्याला काय आवडत नसेल कदाचित, पण लगेच त्याचा स्वीकारच करायचं जसं नाही करू. त्या माणसाला बरं वाटण्यासाठी ते घ्यावं. आता ठेवावं नाही, आपल्याला खायचं तर ठेवता येईल ना, पण दुसऱ्या माणसाचा विरस करू नये. आपल्याला जसं बरं वाटलं की कुणाच्याही कृतीने चांगलं वाटलं तर आपण आनंद घेतो ना, तसा आनंद दुसऱ्याला पण द्यावा. पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण ह्या गोष्टी सहज करतो आणि मग करू नये ते करून दुसऱ्याला दुःख देतो. आणि ते दुसऱ्या दुःख येणं म्हणजे त्या दुसऱ्याच्या मनात आपल्याबद्दलचा राग निर्माण होणं आहे ना. त्यामुळे हे जे राग येणं आहे, हे जर आपल्याला नको असेल तर आपलं वर्तन कसं असलं पाहिजे. म्हणजे राग येणं चुकीचंच आहे, आपल्याला पण येता कामा नये किंवा आपल्यामुळे कोणाला पण येता कामा नये, पण तो येतोच. आणि राग आला की आपण त्या रागाच्या प्रभावानं जे काही बोलतो, जे काही वागतो, जे काही करतो, ते तसं करणं हे काही चांगलं नसतंच, हे पण आपल्याला माहिती आहे. पश्चाताप होतो, दुःख होतं, चूक कळते आपल्याला. पण आता आपल्या लक्षात आलं की आपली चूक म्हणजे आपलं पाप. त्यामुळे आपण चुकीचं वागायचं नाही, कारण मग ते पाप झालं, त्याचं दुःख आलं. चूक पाप दुःख आणि बरोबर वागणं, चांगलं वागणं पुण्यकारक, सुख आनंद, अशा पद्धतीने आपण विचार केला तर आपलं आचरण आपल्याला ठरवता येईल, तपासता येईल असं. आता याच्यासाठीच आपल्याला कर्मयोग सांगितलेला आहे. योगा कर्मसु कौशल्यम असायचं सांगितलेलं आहे, ते त्यासाठीच करायचं. ईश्वरानं सोपवलेलं कर्म आहे असं समजून ते करायचं. आपण जे कर्म करतो मी करते असं म्हणतो तसं न करता ते भगवंताचं म्हणून आपण करायचं आहे. म्हणजे मग आपली आवड निवड बाजूला ठेवली जाईल. आपल्याला आवडलं तर मी करेल असं नाही म्हणायचं, भगवंतानी सांगितलं आहे मग ते करायचं. म्हणजे मग ते बाजूला ठेवायचा काही संबंधच नाही, आपल्या आवडीनिवडीचा काही संबंधच नाही. जे कर्म भगवंतांनी आपल्याला करावं असं त्याला वाटतं आहे ते आपल्यावर तो सोपतो आणि मग ते कर्म करायचं आहे ते त्याचं म्हणून करायचं आहे, त्यामुळे ते त्यालाच अर्पण करायचं आहे. म्हणजे मग हळूहळू ना आपली आवड निवड संपेल. हे काम माझ्या वाट्याला आलेलं आहे, ते सगळं प्रामाणिकपणे करायचं आहे आणि ते ईश्वरालाच अर्पण टाकायचं आहे. फळ तर राहू देच, ते कर्म पण त्यालाच अर्पण करायचं आहे. अशा आचरणाने किंवा अशा सवयीने मन अगदी शांत, प्रसन्न, आनंद असं होतं. हे सगळं 28व्या श्लोकामधल्या हे जे त्यांनी दृढनिश्चयी पाप संपून जातं, पुण्य निर्माण होतं आणि मला बसतात असं जे सांगितलं आहे, त्याच्यासाठीची ही सगळी तयारी आहे की असं व्हायला पाहिजे आहे, तर मग आपल्याला असं आचरण करायला हवं. खरं तर मुळात भगवंत हा आनंदाचा सागर आहे. भगवंतापाशी आनंदी आनंदच आहे. पाहिलं ना आपण कृष्णाकडे आपल्याला लगेच कळतं. साधं एखाद्या पुस्तकावरती हसतमुख भगवंताचं
नुसतं चित्र पाहिलं की आपल्याला असं वाटतं की अरे काय, ह्याला काही प्रश्न नव्हते, परंतु हा कायम आनंदीच आहे. त्याचं वर्णनच मुळे आदरम मधुरम वदनम मधुरम हास्यम मधुरम हृदयम मधुरम, सगळं काय ते मधुरम, त्याच्याकडे दुसरं काही नाहीच. असं जे आहे ते जे पुण्यस्वरूप, आनंद स्वरूप भगवंताचं रूप आहे. आणि ते स्वरूप आणि मी एकच आहे. मग माणूस पण तसा हसराच असायला काय हरकत आहे, आनंदी असायला काय हरकत आहे. हसणं हा अनुभव फक्त माणसालाच आहे बरं का. अन्य सगळे प्राणी पक्षी जीव आहेत ना, काय 84 लक्षांनी, यातल्या कोणालाही हसणं नाही आहे माहिती. माणूसच फक्त हसतो. त्यामुळे जी भगवंतानी अशी स्पेशल क्वालिटी आपल्याला दिली आहे, स्पेशल गुण आपल्याला दिलेला आहे, त्याचा आपण वापर केला पाहिजे. ते म्हणजे पुण्यवान. कारण आपण हसतो कधी, आनंद होईल तेव्हा. आपल्याला आनंद केव्हा होतो, आपण पुण्यकर्म करतो तेव्हा. त्यामुळे आपण भगवंतासारखं हसणं, भगवंताचं स्वरूप अत्यंत हसतमुख आनंदी असं आहे. आपणही तसं सतत आनंदी असं राहिलं पाहिजे. कारण आपणच भगवंत, तेच स्वस्वरूप आपलं आहे. पण ते जर आपल्याला जमलं नाही तर मग काय होईल, मग आपल्याला सुख पाप की दुःख, तर तसं आपल्याला व्हायला नको. याचाच अर्थ आपण प्रसन्न चित्त असलं पाहिजे. सतत जो प्रसन्न चित्त असतो ना, तो पुण्यवानच असतो. खरं तर किती साध्या साध्या गोष्टी वाटणार आहेत ना आपल्याला, पण आज माझा मूडच नाही आहे असं म्हटलं की झालं, प्रसन्न चित्त कुठे येणार. म्हणजे जर प्रसन्न चित्त नसेल तर चुकीचं वर्तन की पाप. म्हणून कायम कसं असलं पाहिजे, प्रसन्न चित्त असलं पाहिजे. मग तिथे दुःख नाही, तुझं माझं नाही, काय द्वंद्व नाहीच. यश अपयश, जय पराजय, सुख दुःख, आवडतं नावडतं, ही भानगडच काही नाही. कुठल्याच गोष्टीने प्रभावित व्हायचा प्रश्न नाही. कायम स्माईल, कायम प्रसन्न असं असलं पाहिजे. द्वंद्ववीर मुक्त, पूर्ण द्वंद्वातून मुक्त झालेलं असलं पाहिजे. आता अशा सगळ्या गुणांनी युक्त असणारा साधक आहे. मग आता तीच पुढल्या श्लोकामध्ये 29व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला आणखी एक थोडीशी पुढली गोष्ट सांगणार आहे की हे सगळं छान झालं की आपल्याला कळलं की आनंद पाहिजे. मग आनंद हवा असेल तर आनंदी माणसाकडून पुण्यकर्म होतं. पुण्यकर्म होतं म्हणजे काय, तर ह्या सगळ्या द्वंद्वात अडकत नाही आणि पापाचं नाहीसं होतं. आणि असा साधक असतो तो मला भजतो असं आपल्याला सांगितलं. आता तरीसुद्धा एक बारीकशी गोष्ट राहते. ती गोष्ट लगेच 29व्या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितली. जरामरण मोक्षाय मामाश्रित येतंती ते ब्रह्म तद्विदुःकृत्सम अध्यात्मम कर्मचाखिलम. ते म्हणतात की हा जो साधक मला भगवंताला शरण येतो ना, आधीच्या श्लोकात सांगितलं पुण्यकर्म करणारा, अगदी ज्याचं निश्चय आहे, दृढ निश्चय आहे, तो मला शरण येतो किंवा मला बसतो. हा जो आहे त्याला तो काय करतो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, प्रसन्न चित्त असतो, दृढ निश्चय असतो वगैरे झालं, तो जरामरण मोक्षाय यतंती ते तत् ब्रह्मकृष्णम अध्यात्मम. जरामरण मोक्षाय म्हणजे जरा म्हणजे वृद्धापकाळ, म्हातारपण आणि मृत्यू, यातून सुटण्याचा यतंती म्हणजे प्रयत्न करतात. ते तर प्रत्येकाला आहे ना, वृद्धपण आणि मृत्यू आहेच, तो काही टाळता येत नाही, पण त्याच्यातून सुटण्याचा प्रयत्न करतात. आणि ते तर ब्रह्मकृष्ण अध्यात्म, ते साधक ब्रह्म म्हणजे अध्यात्म जाणतात. आणि अध्यात्म जाणतात म्हणजे अखिलम कर्मच विदू, म्हणजेच संपूर्ण कर्म जाणतात. म्हणजे भगवंतालाच जाणतात, भगवंतालाच येऊन मिळतात. अध्यात्म जाणतात, ब्रह्म जाणतात, शब्द काही वापरा. ते कोण जाणतं, तर आधीच्या ज्या क्वालिटी सगळ्या आहेतच त्या साधकाजवळ, दृढनिश्चयी आहे, प्रसन्न चित्त आहे, पुण्यकर्म सगळी आहेत, सगळं आहे. आणि त्यांनी काय केलं आहे, तर त्या जरा मृत्यू ही जी गोष्ट तोंड द्यावंच लागणार आहे, त्याच्यातून सुटायचा पण तो प्रयत्न करतो आहे. त्या साधकाला हे अध्यात्म जाणता येतं. आणि संपूर्ण म्हणजे ब्रह्म अखिलम कर्मच्या विधू, सगळं संपूर्ण असं कर्म ते जाणतात. आता म्हातारपण आणि मृत्यू, खरं तर कुणाची ह्या दोन गोष्टींपासून सुटका नाही आहे. कितीही जरी ठरवलं तरी म्हातारपण येणारच आहे, आपल्या बुद्धीला अगदी पक्क माहिती आहे आणि आपल्याला पटलेलं पण आहे. पण इथे त्यांनी म्हटलं यतंती, की जे यातून सुटण्याचा प्रयत्न करतात ते ब्रह्मरूप होऊन जातात. म्हणजे ज्या गोष्टी टाळता येणारच नाही आहेत त्या गोष्टीतून सुटण्याचा प्रयत्न करतात. कसं शक्य आहे, ह्या गोष्टी टाळताच येणार नाही तसं म्हटलं आहे ना. याचा अर्थच असा आहे की टाळता येणार नाही आहेत, पण म्हणून त्याची चिंता करायचं काही कारण नाही आहे.
त्या येणारच जर असतील तर ते येतील, येणार असतील तर अशा प्रकारचा विचार करायचा आहे. म्हणजे नरदेह आहे तर साधायचं काय? मी मगाशी म्हटलं की या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटायचं हे खरं म्हणजे साधायचं. भगवंतानी नरदेह दिला आहे, स्वस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची. माझी स्वतःची ओळख ही काय आहे ही आपल्याला समजली पाहिजे, ही जाणीव करून घ्यायची. आणि असा जो प्रयत्न करणार आहे त्याला हे साधणार आहे. पण ज्याला संसार म्हणजे आपल्या सामान्यांचं असं होतं की आपल्याला संसार सोडताच येत नाही, आपला असा म्हणजे खरं तर संसारातून सुटणं इतकं सहज साध्य नाहीच आहे. आम्हाला 50-50 वर्ष आपण संसार करतो त्यामुळे आपल्याला माहिती आहे की तिथून सुटणं ही काही सहजसाध्य गोष्ट नाही आहे. इंद्रिय निग्रह करायला हवा, मनोनिग्रह करायला हवा, खूप करायला हवं. या संसारातून असं सहज नाही सुटता येत आहे. म्हणजे सामान्यांना आम्हाला ते फार कठीण आहे. पण तरी देखील भगवंत आपल्याला सांगतोय की प्रपंच करू नका असं म्हटलंच नाही आहे. आपला अनुभव असा आहे की ह्याच्यातून सुटका येत नाही आहे, इतका निग्रह होत नाही आहे, इंद्रिय निग्रह होत नाही आहे, मनोनिग्रह होत नाही आहे. असं जरा त्या प्रपंचातून दूर गेलं की त्या सगळ्या प्रपंचातल्या काळज्या अंगाला चिकटल्या आहेत असं सगळं होतं. पण तरी देखील मानवदेह मिळालेला आहे ना, तो मानवदेह जर मिळालेला आहे तर निदान प्रयत्न करणं. भगवंत म्हणतो यतन्ति, भगवंताला पण कल्पना आहे त्या तो म्हणतो की जे प्रयत्न करतात प्रयत्नामध्ये मिळणारच आहे यश. पण तरी असं नाही म्हटलं की यातून सुटण्याचा जे प्रयत्न करतात ते ब्रह्मस्वरूप ते अध्यात्म जाणतात. आता जर का असं आहे तर निदान पुन्हा पुन्हा जन्म नको एवढ्यासाठी तर आपल्याला प्रयत्न करायला हरकत नाही. इतकं काय भगवंताने आपल्याला सांगून ठेवलं आहे की या अध्यात्माच्या क्षेत्रात जिथे कुठे आहात तिथल्या विकासाच्या पायऱ्यांपर्यंत आहात, पुढे त्याच पायऱ्यांवरून पुढे जायला मिळणार आहे. ती पण एक चांगली गोष्ट आपल्याला माहिती आहे की पुन्हा काही अगदी जिन्याच्या खालच्या पायरीपासून चढायला नको आहे. जिथे कुठे आपण आहोत तिथून आपल्याला विकासाच्या वरच्या पायरीवर जाता येणार आहे. म्हणजे आपले जे प्रयत्न आहेत ते नक्कीच फलदायी होणार आहेत. अंतिम उद्दिष्टापर्यंत या नाही कधीतरी कुठल्या तरी जन्मामध्ये आपल्याला भगवंत नेणार म्हणजे नेणारच आहे असा खरा म्हणजे त्याचा अर्थ. आता खरं तर हे जरा आणि मृत्यू, म्हातारपण आणि मृत्यू यासंबंधी कुणाला टाळता येणार नाही ही गोष्ट आपल्याला पक्कीच माहिती आहे. अगदी ज्याचे आपण भगवंताचे पूर्ण अवतार म्हणून श्रीराम आणि श्रीकृष्ण म्हणतो त्या दोघांनासुद्धा ते देहात आले अवतार घेऊन तर तो देह टाकावा लागलाच ना. श्रीरामाने शरयू नदीमध्ये आपला देहत्याग केला आणि कृष्णाने तर म्हणजे कृष्णाच्या त्या देहावर अंत्यसंस्कार पण केलेत. आपल्याकडे आपण प्रभाव तीर्थ जी जागा आहे ती ते अखेर म्हणजे जिथे त्याचा देहत्याग झाला ती जागा दाखवतात. पण याचा अर्थ हे कुणाला टाळता आलेलं नाही. अगदी अवतार घेणाऱ्या भगवंताला सुद्धा हे करावंच लागतं. बरं काय होतं बालपण तारुण्य हे आपण अनुभवतो तरी निदान म्हणजे परत जात नाही. तरुणपणामधून पुन्हा बालपणात गेलं असं नाही होणार. पण पुढे पुढे जातो तसं मागचं संपतं. पण पुढे पुढे जातो तर मागचं निदान माहिती असतं. म्हातारपण आलं आणि ते म्हातारपण आपल्यालाच घेऊन जातं. तो जो काही म्हातारपणानंतर पुढे काय तर ते सांगायला काही नसतंच. त्यामुळे म्हातारपणाच्या नंतर काही नाही ते आपल्यालाच ते घेऊन जातो. म्हणून भगवंत म्हणतो की ते आपल्याला टाळता येत नाही. बाकी प्रगती ठीक आहे, लहान मोठे होतो आहे आणि त्यानंतर मात्र म्हातारपणानंतर मात्र आपल्याला आपण स्वतःच हा देहच टाकून जातो. म्हणून भगवंत म्हणतो की हे टाळता येणार नाही आहे. भगवंताच्या भक्तीनं भगवंताच्या उपासनेनं याच्याबद्दलचे जे मनामध्ये भय आहे ना ते भय दूर करता येईल. आता जो यतन्ति शब्द वापरला आहे ना तो तेवढ्यासाठीच आहे की ते प्रयत्न करतात आणि हे भगवंताला मान्य आहे. संसारी प्रापंचिक असणाऱ्या आम्ही या म्हातारपण आणि वृद्धपण टाकून या सगळ्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात. मुक्त होणार नाही आहे हे टाळता येण्यासारखी गोष्टच नाही आहे. पण जर का या भगवंताची भक्ती केली, उपासना केली, सत्कर्म केली, आधीच्या श्लोकामध्ये सांगितलेला सगळा दृढनिश्चय असेल, प्रसन्न चित्त असेल तर त्याची भीती वाटणार नाही. वेलकम, कधीही येऊ दे आणि त्याला प्राण न्यायचे असतील तर सुखानं घेऊन जाऊ दे असं आनंदाने प्रसन्न चित्त असणारा साधक आनंदाने त्या मृत्यूला सामोरं जाईल, घाबरणार वगैरे नाही असा विचार या श्लोकातून घ्यायचा आहे. म्हणजे मरणाची
किंवा वृद्धापकाळाची भीती किंवा व्याधींची भीती साधकाला वाटत नाही. आता याबद्दल काही स्वतःचा अनुभव सांगायला कोणी आपल्याला येत नाही, त्यामुळे आपल्याला माहिती नसतं. मृत्यू झालेला, देह टाकलेला कोणी आपल्याला सांगत नाही की देह टाकला तर नेमकं काय होतं, की खरंच प्रसन्नचित्त असतो का, आणि अगदी वा 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 छान गारगार वाटतं, छान वाटतं असं थोडंच म्हणतो. म्हणजे माहीत नाही आपल्याला काय वाटतं ते. पण इतरांचं आपण पाहतो, व्याधीग्रस्त असतात, प्राण सुटत नाही, किती म्हणतात 95 वय, 97 वय, 100 झाली आहे, पण तरी का बरं भगवंत मला नेत नाही, असं त्या भगवंतानी आपल्याला घेऊन जावं अशी अगदी तळमळून प्रार्थना करतात असं असतं. आणि असं वाटतं खरंच काहींना भय वाटतो. अशा पद्धतीनं ही सगळी जी काही आहे ना, ही अज्ञात गोष्ट, आपल्याला माहिती नाही आहे नेमकं काय ते माहिती नाही आहे. पण हे असं असू शकतं एवढाच आपण विचार करू शकतो. म्हणून मग आयुष्यभर बरं असं त्याच्यात आणखीन एक असतं की आपण आयुष्यभर ज्या गोष्टी केलेल्या असतात त्या सगळ्या गोष्टीला सोडून जायचं दुःख थोडं असतंच. म्हणजे मृत्यूच्या वेळेला दुःख कशाचं असतं असा जो कोणी आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्याला तो मृत्यू होऊन गेलेला सांगायला जरी आला नाही तरी आपण जर विचार केला तर हो, एवढं सगळं उभं केलेलं असतं ते सगळं सोडून जायचं असतं, ते काही आपल्याला बरोबर नेता येत नाही. अशा पद्धतीचा विचार मनात येत असेल, येत नसेल असं नाही, परंतु हे देखील आपल्याला नेमकं काय होतं हे काही माहिती नाही आहे. आणि म्हणून थोडंसं भय असतं, पण ते भय या प्रसन्नचित्त असणाऱ्या, दृढनिश्चय असणाऱ्या, पुण्यवान असणाऱ्या, पापमुक्त असणाऱ्या साधकाला असू नये असा 7व्या अध्यायाच्या अखेरच्या भागामध्ये भगवंताला सांगायचं आहे. मी आता म्हटलं की हे सगळं अज्ञात असतं, आपल्याला माहिती नसतं. बरं, भगवंत म्हणतो अज्ञात आहे ना, माहिती नाही आहे ना, मग माहिती करून घ्या. जी गोष्ट आपल्याला माहिती नाही आहे ती माहिती करून घ्यायची. मग आता माहिती कशी करून घ्यायची? जर माहिती करून घ्यायची असेल तर आपल्याला शाश्वत काय आहे, त्या शाश्वत कायम टिकणाऱ्या शाश्वत गोष्टीचा विचार करायला हवा. जे सनातन आहे, जे शाश्वत आहे त्या तत्वाचा आपल्याला आश्रय घ्यायला हवा. जे आहेच आहे, हा देह टाकायचा आहे हे जर आपल्याला कळायला हवं असेल आणि ते अगदी शांतपणानं आनंदाने तो देह टाकता आला पाहिजे, तर काय शाश्वत आहे, काय ठेवून जायचं आहे, काय राहतं मागे, या शाश्वत तत्वाबद्दल आपण माहिती करून घ्या. शास्त्र असं आपल्याला सांगतं की आपण काय केलं पाहिजे, की कर्मयोगाचा विचार केला, आपण उत्तम कर्म केलं पाहिजे. अगदी अंतःकरणामध्ये आवड नावड काही न ठेवता, कशाचाही रागद्वेष न ठेवता सगळं काढून टाकायचं. अंतःकरण कसं शुद्ध निर्मळ करायचं आणि निर्मळ अंतःकरणाने योगाभ्यासाच्या सहाय्यानं मनबुद्धीला एकाग्र करून तिला संयमित करून माझं तुझं सगळं संपवून असं सगळं करण्यासाठी लागतं ना, भक्ती लागते, उपासना लागते, दृढनिश्चय लागतो. एकदम नाही या सगळ्या गोष्टी होत. असं एकदम मनातला सगळा रागद्वेष नाहीसा करायला होईल कसा, तर प्रयत्नपूर्वक चांगली कर्म करायची, उपासना करायची, भक्ती करायची, आपलं मन बुद्धी सगळी स्वच्छ ठेवायची, नामस्मरणाच्या सहाय्याने, भजन पूजनाच्या सहाय्याने आपलं अंतःकरण शुद्ध ठेवायचं. अशा पवित्र अंतःकरणामध्ये स्वाभाविकच परमात्म्याचं स्वरूप जाणण्याची जिज्ञासा निर्माण होते. मग ते परमात्मा स्वरूप जाणायचं, जे अज्ञात आहे ते ज्ञात व्हायला पाहिजे असा अभ्यास करायचा ना आपल्याला, की जे माहिती नाही आहे ते माहिती करून घ्यायचं आहे. परमात्मा स्वरूप आपल्याला माहिती नाही आहे, आपलं स्वतःचं जे स्वरूप आहे ते आपल्याला माहिती नाही आहे, ते जाणून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी ह्या सगळ्या आधी गोष्टी करायला पाहिजेत. या सगळ्या ज्या आहेत अंतःकरणामधल्या हे सगळं आवड निवड द्वंद्व सगळं काढून टाकायचं आहे आणि मग ते अंतःकरण शुद्ध स्वच्छ ठेवायचं आहे. योगाच्या अभ्यासाच्या साहाय्याने आपण आपलं निर्बळ मन बुद्धी ठेवून अशी संयमित वृत्ती ज्याला म्हणतात तशी संयमित वृत्ती ठेवायची आहे. आणि भजन पूजनाच्या सहाय्यानं, सद्ग्रंथांच्या अभ्यासानं, संतांच्या सहवासानं आपल्याला अशा पवित्र बुद्धीनं ती जिज्ञासा निर्माण होईल की खरंच परमात्मा म्हणजे नेमकं काय आहे. कळणार नाही अजून, या सगळ्या अभ्यासाने त्याची जिज्ञासा निर्माण होईल. हे जाणून घ्यावंसं वाटेल, शास्त्राचा अभ्यास करावासा वाटेल, चिंतन करावंसं वाटेल, सद्ग्रंथ काय सांगतायत ते जाणून घ्यावंसं वाटेल आणि ह्या परमात्म्याची ओळख करून घ्यावी, त्याचं स्वरूप जाणून घ्यावं. सगळीकडे तो भरलेला आहे म्हणजे नेमकं काय आहे असं जिज्ञासा निर्माण झाली, मनन चिंतन सुरू झालं की या सगळ्या अभ्यासाने सर्वं खलु इदं ब्रह्म किंवा अहम ब्रह्मास्मी या गोष्टी कळतील हे समजेल. अर्थातच भगवंताची सद्गुरूची त्याला मदत हवीच.
त्याच्या मदतीशिवाय, त्याच्या कृपेशिवाय होणार नाही. पण त्याची कृपा आणि आपला अभ्यास यांनी अज्ञात असणारं हे जे परब्रह्मस्वरूप आहे ते आपल्याला ज्ञात होईल. मी सनातनच आहे. आजवर मी अनेक देह घेऊन आलो असा विचार केला तर मग वृद्धापकाळ आणि मृत्यू ह्यापूर्वी अनुभवलेला आहे. याची काही भीती वाटण्यासारखं काही नाहीच आहे. अनेकदा देह आलेला आहे हा, आणि ह्या अनेक देहांमध्ये वृद्धापकाळ आणि मृत्यू आला आहे. पुन्हा नवीन देह आलेला आहे. त्यामुळे या जरा आणि मृत्यूचं भय वाटण्यासारखं काहीच नाही आहे. पण ते जे देह म्हणजे मी नाही असं समजेल तेव्हा, जोपर्यंत हा देह म्हणजे मीच आहे असं वाटेल तेव्हा तोपर्यंत हे भय आहे. भय केव्हा संपेल तर मी म्हणजे कोण हे कळलं की प्रत्येक देहामध्ये जे आपण प्राप्त केलेलं आहे त्या सगळ्या वस्तू, व्यक्ती हे काही बरोबर नेता येत नाही. हे तर बरोबरच आहे, आपल्याला माहितीच आहे की हे सगळं इथेच ठेवून आपल्याला जायचं असतं. पण न्यायचं काय बरोबर तर दरवेळी प्रत्येक देहामध्ये असताना आपल्या ज्या कर्माचे सूक्ष्म संस्कार बरोबर घेतलेले आहेत ते आपण नवीन देह जेव्हा धारण करू तेव्हा ते आपलं कर्म पुढल्या देहामध्ये आपल्या प्रारब्ध म्हणून निश्चित करणार आहे. आणि म्हणून चांगलं कर्म करायचं. आपण आत्ता जे काही आपल्याला येते आधीच्या देहांमध्ये असताना चांगल्या कर्माचंच फळ आपल्याला मिळतं आहे. म्हणजे आत्तासुद्धा या देहामध्ये आपण पुण्यकर्म करायचं, कारण ते आपल्याबरोबर येणारे इथल्या वस्तू, व्यक्ती, पैसा, अडका काही आपल्याबरोबर देता येणार नाही आहे. नेता येणारे ती गोष्ट आपल्या संस्काराने आपण जे काही मूल्य मिळवलेलं आहे ते आपल्याला पुढलं देह धारण करताना मिळेल. आणि ते कर्मच जे आहे ते पुढल्या देहामध्ये प्रारब्ध या नावाने ते आपलं निश्चित होईल. शेवटी भगवंतापाशी जाऊन त्याच्यात मिळून जाणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे. परमात्मा जाणायचा म्हणजे काय, परमात्माच होऊन जायचं असा त्याचा अर्थ. म्हणून त्यासाठी माझी सगळी कर्म उत्तमच असली पाहिजे. आता हे एकदा जाणलं की मग दोन्हीचं भय जाईल, जरा मरणाचं भय निघून जाईल. म्हणजे मृत्यूची भीती तर गेलीच. समजा ज्यांनी हे जाणलं आहे, आपण मोठमोठ्यांची संतांची चरित्र ऐकतो पाहतो तेव्हा आपल्याला स्पष्ट दिसतं की त्यांना त्यांच्या मृत्यूचं भय वाटलं नाही, कारण त्यांचा देह वेगळा होता आणि ते वेगळे होते. भगवंताकडे जाण्याचं एक असं म्हणजे आनंदाचा क्षण आहे तो, असं तो सोहळा. मृत्यू हा त्यांचा सोहळा होता. पण आता झालं ना, म्हणजे इथलं आपलं काम संपलं, आता आपल्याला भगवंताकडे जायचं आहे अशा प्रकारचा आनंदाचा सोहळा म्हणजे तो मृत्यू होता. आम्ही जातो अमुषा गावा, अमुषा राम राम घ्यावा असं म्हटलं पाहिजे. म्हणजे इतका आनंद झाला पाहिजे, जाण्यातला आनंद असला पाहिजे. असं आनंदानं जाण्यासाठी हे जे साधक आहेत ते ब्रह्म जाणतात. तेच त्यांनी म्हटलं विदुहू, म्हणजे सगळं काही ब्रह्म आहे ते जाणलं आहे. परब्रह्मच सगळीकडे भरलेलं आहे ते जाणलं की मग इथून जाण्याचा म्हणजे परमात्म्याकडेच जाण्याचा विषय आहे. त्यामुळे आनंदच आहे. 4थ्या अध्यायामध्ये आपण जो एक श्लोक म्हणतो नित्याच्या याच्यामध्ये तो श्लोक आहे, ब्रह्माण पण ब्रह्मावीर ब्रह्माग्नो ब्रह्मणावतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. हा रोज म्हणण्याचा श्लोक आहे. बहुतांशी जेवायला बसलं की हा श्लोक म्हणतात. आता सगळं काही ब्रह्म ते आहे ना, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, गुरुदेव तो विठ्ठल, सगळं काय ते विठ्ठलच. तसं याप्रमाणे त्या साधकाला प्राप्त होतं. सगळीकडे ब्रह्मच दिसतं. ब्रह्मस्वरूप होतं म्हणजे काय, सगळीकडे त्याला ईश्वर दिसतो. त्यामुळे मग त्या ईश्वर परत आता ईश्वराप्रतीच राहायचं आहे त्याचा आनंद त्याला होतो. म्हणजे मृत्यू हा त्याचा सोहळा असतो. तद्विदुहू, ते जाणतात. असं सगळं जायला ते तो साधक हे सगळं जाणतो. आता हे सगळं जाणतो म्हणजे काय तर ह्या श्लोकामध्ये त्यांनी अध्यात्म शब्द वापरला आहे. मगाशी आपण श्लोक पाहिला आहे. तद अखिलम कर्मच विदू, किंवा त्याच्या आधी शब्द वापरला तद ब्रह्मकृष्णम अध्यात्मम. ते जे साधक आहेत ज्याला मृत्यूतून सुटण्याचा प्रयत्न करणारे ते साधक ब्रह्म म्हणजे अध्यात्म जाणतात. आणि त्यामुळे तद्विदुहू अध्यात्म कर्मच्या अखिलम, त्या आत्मतत्वाचं सर्व कर्माचं त्याला ज्ञान होतं आणि हे सगळं ते जाणतात. म्हणजे आता याचा अर्थ काय की या साधकाला आत्मज्ञान झालं आहे, ब्रह्मज्ञान झालं आहे. ईश्वर म्हणजे काय ते नेमकं कळलं आहे. हा देह टाकला तरी तो देह टाकला की तो आनंदच आहे, कारण तो
आता परमात्म्याशी जाऊन मिळणार, असं सगळं बरोबर आहे. जीवनमुक्त ज्याला म्हणतात तसा तो झाला आहे. म्हणजे या जगातल्या विषयवस्तूंशी किंवा व्यक्तीशी किंवा एकंदर परिस्थितीशी आता त्याचा काहीच संबंध नसतो. म्हणजे जरी तो देहात असला तरी देखील आत्मज्ञान प्राप्ती झाली असल्यामुळे ह्या चालू घडामोडींशी त्याचा काही संबंध नसतो, देणं नसतं, घेणं नसतं. त्यांनी स्वतःला जणू काही या सगळ्या गोष्टींपासून दूर केलेलं असतं, कारण त्याला माहिती आहे की सगळीकडे ब्रह्म आहे आणि सतत भगवंताच्या अनुसंधानात राहावं. असा जर कोणी अर्थ घेतला असेल, म्हणजे आता असा अर्थ होतोय त्याचा बरोबर आहे, पण असा जर कोणी अर्थ घेतला असेल तर साधकाला स्वतःपुरतं ब्रह्मज्ञान झालं आहे, ही गोष्ट बरोबर आहे. त्याला मोक्ष मिळेल, मुक्ती मिळेल, पण त्याचा त्याला काय जगाला त्याचा काहीच उपयोग होणार नाही. या सगळ्या साधनेनी त्याला मोक्ष मिळेल, त्याला मुक्ती मिळेल, कारण त्याला या दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी त्याला कळलेत, हे काही खरं नाही, ही परिस्थिती काही खरं नाही, सगळीकडे कसं ब्रह्म भरलेलं वगैरे वगैरे. त्यामुळे त्याला मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल, परंतु जगाला त्याचा काय उपयोग. आणि भगवंत नेमकं हेच स्पष्टपणे आपल्याला सांगणार आहेत की जेव्हा माणूस असं साक्षात्कारी होतो, जेव्हा त्याला ब्रह्म म्हणजे काय कळतं, जेव्हा तो स्वतः अनुभव घेतो, तेव्हा त्याला स्वतःमध्ये झालेले आंतरिक जे बदल आहेत, त्याचं जे आंतरिक सामर्थ्य आहे, त्या आंतरिक सामर्थ्य, आंतरिक शक्ती त्याला जाणवते. तो सांगायला जाणार नाही, परंतु त्याचं जे आंतरिक सामर्थ्य आहे, आणि भगवंताला हेच नेमकं सांगायचं आहे की इथेच त्या आंतरिक सामर्थ्याला त्यांनी अध्यात्म म्हटलेलं आहे. हा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की हे सगळं करायचं बरोबर आहे, परंतु भगवंताला अपेक्षित असं आहे की असं ज्याला कळतं आहे त्याला त्याचं आंतरिक सामर्थ्य काय याची जाणीव झालेली आहे, आणि त्याला त्यांनी अध्यात्म म्हटलं आहे. एकदा स्वतःच्या अंतरंगातल्या शक्तीची जाणीव झाली, म्हणजे अध्यात्माची जाणीव झाली, की असा माणूस हा दुर्बल असतच नाही, तो बलवान असतो, तो निर्भय असतो, त्याला सगळ्या कर्माचं ज्ञान झालेलं असतं. मग अशा माणसांनी समाजामध्ये राहून, समाजापासून त्याला दूर नाही राहून चालत, कुठंतरी आपलं हिमालयात जायचं आणि मग असा हे नाही आहे, तर त्यांनी समाजामध्येच राहायचं आहे, समाजापासून दूर राहायचं नाही आहे. जसं आपल्याला सगळी उदाहरणं माहिती आहेत. स्वामी विवेकानंदांनी अखेरपर्यंत, अगदी अखेरच्या क्षणापर्यंत देशासाठी, धर्मासाठी काम केलं. समर्थ रामदास स्वामींनी अखेरपर्यंत आपला कैपक्षी हिंदू राजा असला पाहिजे याच्यासाठी अखेरपर्यंत काम केलं. नाहीतर त्यांना मोक्षमुक्ती का मिळायला वेळ होता का, प्रत्यक्ष रामाचं दर्शन होतं, पण देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी त्यांनी काम केलं. गोळवलकर गुरुजींनी इतकी उंची मिळवलेली होती की खरोखरच योग साधनेच्या द्वारा त्यांना अध्यात्म प्राप्त झालेलं होतं, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती होत्या, परमात्म्यापर्यंत पोचलेले होते, पण तरी देखील एका स्वयंसेवी संघटनेचे सरसंघचालक पद म्हणून त्यांनी काम केलं. तर आपल्याला मिळालेलं हे जे आंतरिक सामर्थ्य आहे, त्या आंतरिक सामर्थ्यांना त्यांनी कर्माचं त्यांना ज्ञान झालेलं असतं, आणि म्हणून योगा कर्मसु कौशलम असं ते बनतात. त्यांचं जे कर्म आहे, स्वतःच्या मनावर पूर्ण संयम असतो, विश्वाचं जे संबंध, विश्वाचं मानसशास्त्र ज्याला म्हणतो ते त्यांना माहीत असतं, सगळ्या जगाचं मानसशास्त्र त्यांना कळलेलं असतं, सगळ्या जगाची सेवा त्यांना करायची असते, आणि सगळ्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका किंवा सामर्थ्य त्यांच्याकडे असतं. असं परिपूर्ण ज्याला म्हणतो ना, असं परिपूर्ण चाणाक्ष, धूर्त, बुद्धिमान, विचारी, विवेकी अशी ही सर्व गुण संपन्न व्यक्ती असते. म्हटलं तर त्यांना परमात्मपद प्राप्त झालेलं असतं, त्यांना अहम ब्रह्मास्मी कळलेलं असतं, सर्वम खलिदम ब्रह्म कळलेलं असतं, आपल्या आंतरिक शक्तीची जाणीव झालेली असते. आणि असा माणूस म्हणजे खरं तर संतांमध्ये सगळे गुण असतात, आणि आत्ता जी आपण 2-4 नावं घेतली त्यांच्या त्या प्रत्यक्ष कृतीनं आपल्याला त्यांच्यामधले सगळे गुण माहिती आहेत. असा सर्व कुशल किंवा सुज्ञ ज्याला म्हणू असं जे आहे ते ब्रह्मज्ञानी आहे. मग ब्रह्मज्ञानाबद्दल त्यांनी आपल्याला म्हणजे 28 आणि 29 दोन्ही श्लोकामध्ये आपल्याला आता सर्व गुण संपन्न आणि अशा पद्धतीने ब्रह्मज्ञान प्राप्ती झालेला जो आहे, आणि तो भगवंत म्हणतो मला बसतो, उपासना पण करणार आहे, भक्त पण आहे, ज्ञानी पण आहे, कर्मकुशल पण आहे, शिस्त आहे, अगदी काय म्हणायचं त्याला प्रसन्न चेतस आहे, अशा सगळ्या गोष्टी त्याच्याजवळ आहे. आणि मग 30व्या श्लोकात त्यांनी या व्यक्तीबद्दल भगवंत सांगतायत. ते सगळे शब्द आपण ऐकायचे, कारण त्याचा सगळा विचार 8व्या अध्यायामध्ये
त्याच्यातून प्रश्न निर्माण होणार आहेत. आणि 8वा अध्याय अर्जुनवाचनीच सुरुवात आहे. त्यामुळे इथे 30व्या श्लोकात भगवंतांनी ज्या शब्दांचा वापर केला आहे त्या शब्दांचा मला आणखीन चांगला अर्थ का सांग असं अर्जुन म्हणणार आहे ते 8व्या अध्यायात. काय म्हणतात 30व्या अखेरच्या श्लोकामध्ये, तर साधिभूतादि दैवम माम साधी यज्ञंचये विदुः प्रयाणकाले पिचमांते विदुर्युक्त चेतसः. आता साधिभूतादि दैवम आणि साक्षी यज्ञ, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ ह्या तिन्ही गोष्टी या म्हणजे काय, तर या म्हणजे आपलं सगळं मन जे आहे ते भगवंताला द्यायचं. म्हणजे काय करायचं, तर अगदी प्रयाणकालीसुद्धा शेवटच्या क्षणीसुद्धा अंतकाळीसुद्धा जे आपलं मन भगवंताला देतात ते विदुः जाणणं आहे. दरवेळेस विदुः शब्द वापरला आहे. विद हा संस्कृत क्रियापद जाणणे असा अर्थ आहे. ते कसे आहे, तर युक्त चेतसा आहे. विदुः युक्त चेतसा, ते युक्त चित्त असणार आहे. अगदी चित्त भगवंताशी जोडलेलं असं युक्त चित्त. आणि मामच विदुः, ते मला नुसतं जाणतात आणि आता म्हणतायत की नुसतं जाणतात नाही तर मला प्राप्त करून घेतात. भगवंताला जाणतात आणि भगवंताला प्राप्त करून घेतात. आधी मी आणि भगवंत एकच आहे आणि मी भगवंतच आहे अशा पद्धतीने भगवंत प्राप्त करून घेतात. आता हा जो आहे आत्मसाक्षात्कारी माणूस, 28 आणि 29 या दोन्ही श्लोकांमधल्या सगळ्या गुणांचा ज्याच्यामध्ये अंतर्भाव आहे असा जो गुणी आहे त्या आत्मसाक्षात्कारी माणसाबद्दल म्हणजे त्याचं जे सगळं मनातल्या सगळ्या गोष्टी आहेत, कर्म आहेत, चर अचर या दृश्य जगाबद्दल सगळ्या सृष्टीबद्दल त्याचं ज्ञान आहे, सगळं त्याला माहिती आहे. सगळीकडे ईश्वर भरलेला आहे हे सगळं त्याला माहिती आहे. ह्याला अधिभूत शब्द वापरला आहे की या सगळ्या गोष्टीची जाण त्याला, चर अचर आपल्या मनातले खेळ किंवा आपली सगळी कर्म या संबंध सृष्टीसंबंधी याला सगळी माहिती आहे, याला सगळं ज्ञान आहे. या वस्तू जगताला त्यांनी अधिभूत म्हटलं आहे. हे सगळं जाणणारा आणि तो भगवंतापर्यंत पोचेल ना, तर काय काय जाणणारा, तर अधिभूत जाणणारा. दुसरं अधिदैव जाणणारा म्हणजे आपली जी इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, मनबुद्धी आहे, त्यांचं कार्य कसं चालतं, त्यांच्या इष्टदेवता कोणत्या असतात, त्या देवता ह्या इंद्रियांना काम करण्याची प्रेरणा कशी देतात, हे सगळं तो साक्षात्कारी माणूस जाणतो. त्याला ब्रह्म कळला आहे ना. सगळे 28-29 श्लोकांमधले जे गुण आहेत ते लक्षात घेतले तर हा माणूस हे सगळं इंद्रियांच्या देवता, त्या देवता इंद्रियांना कशी प्रेरणा देतात, कसं करायला लावतात, त्यांना म्हणजे निर्माण करणाऱ्या अशा गोष्टी निर्माण करणाऱ्या ह्याला काय म्हटलं आहे, तर म्हणे अधिदैव म्हटलं आहे. त्यामुळे अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय. तिसरा शब्द वापरला आहे अधियज्ञ, म्हणजे आपल्या या देहामध्ये सगळ्या कर्मांना चालना देणारी गोष्ट असते, त्याला अधियज्ञ म्हटलं आहे. तेही हे जाणतात. साक्षात्कारी माणसं आहे, ब्रह्म जाणणार आहे, तर त्यांनी अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ या सगळ्या गोष्टी जाणलेल्या आहेत. आता नुसताच उल्लेख केल्यावर तुमच्या माझ्यासारखंच झालं अर्जुनाचं. अर्जुन आता हा प्रश्न विचारणार आहे की हे सगळं मी ऐकलं, पण मला आता या सगळ्या गोष्टी नीट समजावून सांग. आणि मग 8व्या श्लोकामध्ये सगळे 7 प्रश्न येणार आहेत परत. त्यामुळे 30व्या श्लोकात की आपण या नुसत्या शब्दांची ओळख करून घेतली, शब्दांचे अर्थ सांगितले की आपल्याला पुरणार आहे. तर सगळं काही मीच आहे, अधिभूत पण मी, अधिदैव पण मी, अधियज्ञ पण मी. आणि त्यामुळे प्रयाणकाले म्हणजे देह सोडताना, प्रयाणकाले अपि अगदी देह सोडताना सुद्धा, मृत्यूच्या वेळेला सुद्धा अहम ब्रह्मास्मी असा तो भगवंताशी अनन्य असतो. आधीच त्याला भगवंत म्हणजे काय कळलेलं आहे, ब्रह्म म्हणजे काय कळलेलं आहे, स्वस्वरूपाशी ओळख झालेली आहे. ती अखेरच्या वेळेला सुद्धा तो भगवंताशी अनन्य असतो. रामकृष्ण आणि विवेकानंदांच्या चरित्रातला प्रसंग आठवतो. अगदी अखेरच्या म्हणजे खरोखरच प्रयाणकाल, मृत्यूचा प्रसंग आहे, अखेरची वेळ आहे. आणि रामकृष्ण अनेकदा असं म्हणाले की राम तोच, कृष्ण तोच, मी तोच, असं अनेकदा रामकृष्ण म्हणायचे. आणि मग प्रत्यक्ष नरेंद्रनी विचारलेलं नव्हतं, पण नरेंद्रच्या चेहऱ्याकडे बघूनच जणू काही रामकृष्णाला कळलं होतं की ह्याच्या मनात काय चाललं आहे. आणि अखेरच्या मृत्यूच्या क्षणाच्या वेळेला सुद्धा रामकृष्णांना असंच वाटत असेल का की तोच राम, तोच कृष्ण, तोच मी, असा विचार नरेंद्राच्या मनात आला. आणि रामकृष्ण त्याला म्हटल्यात, नरेंद्रा अजूनही तुला असं वाटतं आहे का की मीच राम, मीच कृष्ण आणि मीच तो, अशाबद्दल काही संशय आहे का. विचारलेलं नाही आहे, प्रत्यक्ष विचारलेलं नाही आहे, न विचारताच
तर असा संदेह अजूनही तुझ्या मनात आहे का, असं लक्षात आलं की कळतं की त्यावेळेला सुद्धा प्रयाणकाले मृत्यूच्या वेळेला सुद्धा तो अनन्य आहे, जोडलेलाच आहे भगवंताशी. त्याला मुक्त चेतस म्हटलं, युक्त चेतस म्हटलं, चेतस युक्त, युक्त म्हणजे जोडलेला. तर त्या श्लोकामध्ये प्रयाणकाले पिचमाम ते विदू युक्त चेतसा, असा युक्त चेतस आहे. कसा जोडला आहे, प्रयाणकाले, अगदी त्या क्षणाला सुद्धा जो जोडलेला आहे त्याला खरं ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे त्यांनी. आता या अध्यायाचा ह्या अखेरच्या तिन्ही म्हणूया तीनही श्लोकांमध्ये हे सगळं, आणि आता अखेरच्या श्लोकात तर अगदी ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ हे सगळे शब्द आलेत. आता हे सगळे शब्द आपल्याला सविस्तर समजायला हवेतच, अर्जुनाला हवेतच आणि अर्जुनाच्यामुळे आपल्याला पण हवेतच. आणि भगवंताने आपल्याला वचन पण दिलेलं आहे की मी तुला असं काही तुला जे जाणून घ्यायचं आहे ते सगळं मी सांगणार आहे तुला. अंतकाळी भगवंताला कसं जाणावं, त्याचं स्मरण का करावं, कसं करावं, हे संपूर्ण ज्ञान जाणणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी हे सगळे शब्द आहेत, तर ते पूर्णपणे मी तुला सांगणारच आहे. पुढल्या अध्यायाच्या म्हणजे एका अर्थाने प्रस्तावनाच या 30व्या श्लोकात केली, आणि ह्या सगळ्या संज्ञा पुढल्या अध्यायामध्ये भगवंत स्पष्ट करणार आहे. गीतेचं ध्येयच आहे मुळी ते. भगवंतानी अर्जुनाला शब्दच दिलेला आहे, त्यामुळे तुम्हा आम्हाला सुद्धा याची देही याची डोळा. आपण ना ते पटकन मान्य नाही करत हो, पण भगवंताचं ध्येय असं आहे की तुम्हा आम्हाला याची देही याची डोळाच तो जीवनमुक्त करणार आहे. म्हणजे हा देह टाकला की पुन्हा येणं नाही, असा खरा साधकाचा असायला विचार असायला हवा. कारण भगवंताचा मोठा योग घडवून आणायचं असेल तर नरदेह पाहिजे, तो मिळाला आहे आपल्याला. आणि भगवंतांनी सांगितलं आहे की हो नरदेहात फक्त आपली तयारी असली पाहिजे, एवढाच फक्त फरक आहे. आपणच म्हणतो की या जन्मात एवढं झालं ना, पुढल्या जन्मात अजून जरा पुढे, पण खरं तर असं आहे याची देही याची वेळा याच जन्मामध्ये हे सगळं होऊन जाईल. तर साधकांनी जर साधनेच्या द्वारा, उपासनेच्या द्वारा असं अंतःकरण शुद्ध निर्मळ केलं, आपली मनबुद्धी संयमित करून घेतली, भगवत भक्तीकडे सगळा आपला ओढा ठेवला, तर या अध्यायात जसं 7व्या अध्यायात आपण जग जीव ईश्वर असं पाहिलं होतं, आणि परा अपरा म्हणजे ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान हे पण 3 शब्द पाहिले होते. आपलं जाता जाता तिन्ही शब्दांची आठवण करा. आता आपल्याला 8 वेगळ्या 7 शब्दांचा अर्थ 8व्या श्लोकापासून पाहायचा आहे. पण आपण पाहिलं होतं हे जे दृश्यसृष्टी आहे, दृश्य जग आपल्याला जे दिसतं आहे ते खरं मानणं हे अज्ञान आहे, असं आपण 7व्या अध्यायात सुरुवातीला शिकलो. अगदी बरोबर आहे. त्यानंतर मग काय झालं की ह्या सगळ्या सृष्टीची सगळी माहिती म्हणजे दृश्य जग आहे, दिसणारी जी गोष्ट आहे ती सगळी नाशिवंत आहे, पण ती आपल्याला खरी वाटते हे आपलं अज्ञान आहे. पण या सृष्टीसंबंधी समजा आपण म्हटलं 4 वेद, 6 वेदांग, सगळ्या 14 विद्या, 64 कला, उपनिषद, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. हे माहिती असणं याला म्हटलं अपरा म्हणजे विज्ञान, विशेष ज्ञान, सगळी इन्फॉर्मेशन, सगळी माहिती आहे, त्याला अपरा शब्द वापरला. मग ज्ञान म्हणजे काय, परा म्हणजे काय, तर या सृष्टीचं कारण जो आहे तो म्हणजे परमात्मा आहे. त्या परमात्म्याला समजून घेणं ते म्हणजे ज्ञान. त्यामुळे ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान ह्या तिन्ही शब्द नीट लक्षात घ्यायचे की आपल्याला परमात्म्याला ओळखायचं आहे, त्या परमात्म्याला समजून घेणं, मग माझं स्वरूप तेच आहे हे समजणं, हे ज्ञान आहे, हे परा आहे. अपरा म्हणजे विज्ञान आहे, विशेष माहिती आहे, सगळी इन्फॉर्मेशन आहे, सगळं येत आहे. हा ग्रंथ वाचला आहे, तो ग्रंथ वाचला आहे, हे सगळं वाचलं आहे, ते सगळं केलं आहे, या परीक्षा दिली आहे, सगळ्या 14 विद्या, 64 कला पारंगत आहोत, सगळं हे सगळं विज्ञान अपरा. आणि अज्ञान काय, हेच सगळं खरं आहे असं वाटणं, जे दृश्य जग आहे ते. अशा प्रकारचा विचार आपण 7व्या अध्यायात पाहिला. आता आपल्याला अध्यात्म, ब्रह्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ या सगळ्या शब्दांचे अर्थ पाहिजे आहेत. आपला आत्ताचा जो 7वा अध्याय होता त्याचं नावच मुळी ज्ञान विज्ञान योग होतं, म्हणून जाता जाता पुन्हा एकदा परा अपरा ज्ञान विज्ञान याचा अर्थाची आठवण दिली. आज आपण 7वा अध्याय संपवला आहे, आणि आता या नवीन प्रश्नांची म्हणजे नवीन शब्दांची जी काही व्युत्पत्ती आहे ती भगवंत आपल्याला सांगणार आहे. त्याच्या आधी अर्जुन हा प्रश्न विचारणार आहे. तर 8व्या अध्यायाची सुरुवातच अर्जुन वाचन आहे, ती आपण पुढल्या गुरुवारी करूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.